करता लेखा परीक्षकाची नियुक्ती करण्याबाबतचे अधिकार मान्य पंचकमिटीस देण्याचे ठरले. सभासद घ्या असं घ्या बर का ना तर सभासद बी का मॅनेज होणार तसं नाही काय केला काय संतोष नाव टाका मॅनेज सिस्टीम कुठे शिकला रे मॅनेज सिस्टीम आता पुढचा विषय आहे 8 नंबर सन 2025-26 या कालावधीचे अंदाजपत्रकास मंजुरी द्यावी. कशाचा त्याला मंजूर द्या काय झालं पुढे घ्या आता घ्या मोर घ्या का ते मंजूर आहे ते बसून घ्या का बसून घ्या विषयाला उठा ना बसून घ्या की असं म्हणलं सगळे बसून घ्या. काय बसायर वाला फिरवला का तुम्ही इथं घ्या बसून इतक्या सोसायटी 2025-26 सालामध्ये कर्जावरील मिळणारे व्याज साधारण 43 लाख रुपये, बँक ठेवीवरील व्याज 40,000 रुपये, गुंतवणुकीवरील लाभांश मिळण्याची शक्यता 1,60,000 रुपये, गाळा भाडे 96,000 रुपये, प्रवेश फी 10,000 रुपये, दाखला खाते उतारे 10,000 रुपये असे एकूण 46,16,000 रुपये उत्पन्न मिळू शकते संस्थेला. आणि खर्चामध्ये जिल्हा बँक देणे व्याज म्हणजे जिल्हा बँके अंदाजे 38 लाखापर्यंत आपलं व्याज कापू शकते. कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते 3,90,000 ते 4 लाखापर्यंत जाऊ शकतात. वीज बिल 10,000 रुपये, लाईट बिल आपल्याला म्हणजे याचं असल्यामुळे घरगुती नसल्यामुळे व्यावसायिक आहे त्यामुळे त्याला लाईट बिल जास्त जातं कमर्शियल. तर वीज बिल साधारण 10,000 रुपये जाईल आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी साधारण 15,000 रुपये खर्च होईल. ऑडिट फी 45,000 रुपये खर्च होईल. प्रवास खर्च 5,000 रुपयापर्यंत खर्च होऊ शकतो. आणि संगणक EMC तरतूद म्हणजे सॉफ्टवेअर मारायला आपण जुनं अजून ठेवलेलं आहे कारण शासनाचं ऑनलाईन जे चालू आहे कामकाज त्याच्यात अजून जुने रिपोर्ट निघत नाही त्यामुळे जुनं सॉफ्टवेअर ठेवायला लागतात. त्यासाठी त्यांची EMC तरतूद 18,000 रुपये आहे. अशी 42,83,000 रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. आणि अंदाजे आपल्याला त्यातून खर्च वजा जातात. अंदाजे नफा 3,33,000 रुपये होण्याची शक्यता आहे. काय पण घ्या संगणक सॉफ्टवेअर आहे का नाही हा याला अजिबात येऊ नका त्याने चुकीची माहिती भरली ज्यांनी सॉफ्टवेअर भरला आता संगणकामध्ये आता काय झालंय आपला पूर्वीचा सगळा डाटा ह्या जुन्या सॉफ्टवेअर मध्ये आहे. नवीन सॉफ्टवेअर घेणं आता संस्थेला परत 20-25,000 रुपये भरावे लागते. त्यामुळं आता जे चालू वर्षाचं आहे ऑपरेटर बदला की त्याचा नाही ऐका ना ते चुकीचा भरतोय म्हणजे सचिव जी माहिती पुरवतो त्या आधारित सॉफ्टवेअरला बनवतो. आता मी त्याची जबाबदारी घेतो की बाबा जी माहिती रेकॉर्डला मी तयार करणार आहे तीच मी ती ऑनलाईनला त्यांच्याकडून भरून जी माहिती भरली जाते आहे का 1 मिनिट आहे का येणे बाकीचे असेल किंवा इतर कोणती असेल मान्यता आहे फक्त जेवढे काटकसर करतात बोला. तुम्ही काय सांगितलं असतं आता सचिवांनी माहिती पुरवायची ती भरायची. पहिल्या सचिवांनी सॉफ्टवेअर मध्ये माहिती भरताना खतावणी बघून दिलेली नाही. ऑडिटर जसं सांगितलं त्या पद्धतीने केलंय. खतावणी आणि बँकेचे स्टेटमेंट मागचं सांगते तुम्हाला तर ती मागच्या गावाला जाऊ द्या त्या दुरुस्ती करा. तुम्ही असं होईल नका मग पुढच्या वेळेस तुम्हाला काय बघा चालूचं कामकाज सगळं व्यवस्थित होणार आहे. कुठल्याही प्रकारे चुकीचा व्यवहार किंवा चुकीचा ठराव करून घेतला जाणार नाही याचे निदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. थोडं बोलू दे नंबर 9 संस्थेच्या थकबाकी वसुलीबाबत विचारविनिमय. सर्वसाधारणपणे थकबाकीदाराचं जी जुनं कर्ज एकदम जुनं डब्ल्यूच्या पुढे गेले ती 100% वसूल करा. तुझं केस करा तुझं काय करायचं ते करा पण ती 100% वसूल करा. त्याच्यामुळं सर्वसाधारण अन्याय होते. आणि त्यांचं काय होते बँक तर आपल्याला ते आपण व्याज भरतो दरवर्षी पेन्शन डबल झाल्यानं ते डब्ल्यूच्या पुढे व्याज आकारता येत नाही. त्याच्यामुळं दरवेळेस आपला तोटा वाढत चालला. एक आणि दुसरा विषय
समजा 1-2 वर्षांनी थकीत असतं त्याला सूट द्या, त्या संस्थेचा फायदा असतो बरं का. सगळी थकबाकी झाली तोटेची असल्याचा काही विषय नाही. 1-2 वर्षांनी थकीत असलेलं त्याला व्याज जर जास्त असतं, जास्त आकारलेलं व्याज तेवढं सोसायटीला फायदा होतो. फक्त जुनी जी थकबाकीदार आहे डब्ल्यू पेक्षा पुढे गेल्या त्यांचं जप्ती करा, 101 करा, काही करा पण ते पैसे वसूल करा. जसा तुम्ही मुद्दा सभासदाच्या थकबाकीदाराचा मांडला तसाच निवडण्याचा प्रश्न असा आहे की खरोखरी सभासदांनी पैसे दिले ते सचिवाकडून ती भरलेच नाही, त्याच्यामुळे सभासद थकबाकीदार दिसतात. त्याच्यावर काय कारवाई करायची तुम्हाला विषय झाला होय. हा पण आता तुम्ही जसं बाबा त्याच्याकडे कर्ज आहे त्याच्यावर कारवाई काय, त्याची 101 असेल किंवा अनेक काही नोटीस असेल ती केलंच पाहिजे, कर्ज भरलेच पाहिजे, ऐकून घ्या की. परंतु ज्यांनी प्रत्यक्षात पैसे भरले ते त्यांचे पैसे संस्थेदार नाहीत, ज्यांनी पैसे घेतले त्याच्यावर पहिली कारवाई करा आणि मग सभासदावर करा. खरोखर सभासदांनी पैसे दिले का नाही त्याच्यावर फौजदारी कारवाई करणे. ऐकून घ्या, संचालक थकबाकी असतील तर त्यांना नोटीस द्या, त्याला वेळ द्या, त्याच्याकडून भरून द्या. थकबाकीच्या संदर्भात बर का, थकबाकीच्या संदर्भात जे रेग्युलर लोक असतात त्यांचं व्याज येतं आणि जे थकबाकीत असतात व्याज भरणाऱ्या लोकांना सुद्धा डिव्हिडंड मिळत नाही थकबाकीमुळे. आणि दुसरा अतिशय महत्वाचा विषय असा आहे की काही लोक बऱ्याच काळापासून थकबाकीत आहेत. आता त्यांनी सांगितल्या पद्धतीने त्याला काहीतरी सवलत द्या पण ती वसूल करा आणि वसूल करण्याकरता कारवाई. आणि दुसरा चिरमणी मुद्दा काढला की थकबाकीच्या संदर्भात की पैसे दिलं पण भरलं गेलं नाही म्हणून ते थकबाकीदार धावतात. तर असा जर कोणाचा विषय असेल तर कारवाईचा विषय ज्यांच्याकडे दिला ते होणार आहे, त्याच्या पुढे तो विषय येईल पुढं. पैसे दिले त्याच्याकडून भरून घेतलं पाहिजे. नाही का आपल्या संस्थेचं एकूण थकीत कर्ज 2,11,66,035 रुपये झाले आहे आणि थकीत रकमेचं येणं व्याज 1,36,76,272 रुपये झाले. हे साधारण जवळपास 1.5 कोटीच्या जवळपास. त्यामुळे थकबाकी वसुली होणं गरजेचं आहे. त्यासाठी आता मध्य मुदत चालू करायसाठी किती भरणावं लागेल? आता परिस्थिती अशी आहे, चालू होईल. 1 मिनिट आहे का. आता पाठीमाग 100 लोक सभासद थकबाकीत असतील तर आता 200 दिसतात. त्याचं कारण असं आहे की शासनाने म्हणजे लोकांना कर्जमाफी करू असं म्हणजे आश्वासन देणं ही बी गोष्टी जबाबदार आहेत आणि लोकांनी कर्ज थकवणं या गोष्टी फार जबाबदार आहे. त्यामुळे संस्था अनिष्ठापोहमुळे चाललेली बँक कुठल्याही भरणा झाला पाहिजे, किती भरणा झाला पाहिजे तेव्हा मध्य मुदत चालू होईल. आकडा किती? जे थकीत कर्जदार आहे ती निघली तरच संस्था अनिष्ठापोहतून बाहेर निघू शकते. चालू कर्जदारांनी पैसे भरून काही उपयोग नाही. थकीत आहे त्यातले किती टक्के? कमीत कमी 50% खातेदारांचा भरणा झाला पाहिजे थकबाकी. अजून एक त्याला मी बीडीसी बँकेचा इन्स्पेक्टर साहेबांची चर्चा केली होती पाठीमागं. थकबाकी जर तुम्ही असाल आणि पीक कर्ज आपण चालू वर्षी किती वाटलं असेल आणि किती वस्तू सांगता का? सॉरी 2,52,79,250 आणि पीक कर्ज किती टक्के वसूल आहे? पीक कर्ज आपण वर्षापर्यंत 60% असतं. थकल्यानंतर त्यांना तारीख दिलेली असते. कर्जाच्या संदर्भामध्ये शासनाचं वेळोवेळी शेतकऱ्यांच्या संदर्भात कर्जमाफीची स्टेटमेंट येतात. त्यामुळे सगळ्या बँकेच्या बाबतीत तसं आहे. परंतु आपलं मध्यम मुदत कर्ज चालू का होत नाही वाटत. त्याचं एकमेव कारण आहे की थकलेले लोक. पीक कर्ज तर रेग्युलर येतं त्याला अजून एक ऑप्शन सांगितला होता, थकबाकीला तुम्ही वसूल करा. पण ते करत असताना बँकेच्या साहेबांनी सांगितलं तुम्ही 5,000 रुपये डिपॉझिटची अशी 10-15 लोक तयार करा आणि ती जर केली 15 लोक आणि ते जर डिपॉझिट संस्थेला ठेवायचं एफडी म्हणून तर तुमचं मध्यम मुदत चालू होऊ शकतं. ह्याच्यावर विचार करा. आणि साहेबांना कधी खाजगीत बसल्यानंतर त्यांनी विषय काढला ते 20 लोकांनी जर 5-5 हजार डिपॉझिट संस्थेला ठेवलं तर तुमचं मध्यम काय वाटत करू असं त्यांनी बोलले होते. आपली सूचना चांगली, परंतु ही अशी सूचना देऊन फोन देऊन कपाळ पिळवण्याचं काम झालेलं आपल्या संस्थेत. पाठीमागे 2017 साली जनरल मीटिंग झाली त्यावेळेस काही सभासदांनी सांगितलं होतं कुणाला जर नवोदन करायचं असतील तर मी 3,00,000-4 लाख रुपये देतो. परंतु प्रत्यक्षात कोणाला पैसे दिले नाहीत. ज्यांचं नवोदन केले ही जी एवढा मोठा घोटाळा झालाय तिच्या एका वाक्याने झालाय. पैसे कोणालाही न देता नवोदन केलेले आणि जर कोणी माहित असेल मी आरोप करतोय तर त्यांनी कसा पुरावा द्यावा की बाबा आम्ही ही पैसे दिले त्यांनी पैसे भरले. मी म्हणत नाही 100% 4 जणांचा पैसे भरले असतात पण 90% लोकांची फसवणूक झाली. तरी असला तेवढा कोण काही पैसे ठेवत नाही. ऐकून घ्या, ज्याला पैसे ठेवायचे ऐकत आहे तो कर्ज कशाला काढेल?
नाही. कर्ज काढून घेतलं ऐपत नाही, ज्यांची ऐपत आहे त्यांनी ठेव जर 5,000 ठेवले तर त्यांचे मध्यमला कशाला त्यांना खड्यात घालताय? इथं काय नाही. तुम्हाला वसुलेला प्राधान्य द्या, मध्यम चालू झालं. वसुलीला 100% प्राधान्य द्या, परंतु ज्यांनी पैसे भरले आमच्या संस्थेत भरलं नाही त्यांना रितसर पावत्या दिल्या, दाखले दिले, त्यांच्या खात्यावर बाकी कमी केली, त्यांचं पहिलं वसूल करा. त्यांची चूक नका. मला एकच वाक्य बोला. 1 लाख रुपये माझे तुमच्याकडे आहे, तर त्याला गेल्या काही वर्षापासून तुम्ही मला डिव्हिडंड दिला नाही. वैयक्तिक माझं बोलतो. जर तुमचं मी 1 लाख घेतलं तर तुमचं 1 लाखाचं 10,000 चुकून वर्षाला 12,000. तर त्या पद्धतीनं जर 1 लाख रुपये दिला होता पण ती सचिवाने भरला नाही, ही संचालक मंडळाचं दुर्लक्ष. संचालक मंडळाने व्याज सवलत दिली, ती रक्कम सभासदाने व्याजासह दिली होती, मग ती रक्कम कमी व्याजा करून का भरण्यात आली? उत्तर द्या. ज्या सभासदाने संपूर्ण कर्ज भरले आहे, संपूर्ण रक्कम भरली होती, त्याची रक्कम न भरता पहिलं कर्ज ठेवून वाटप केलंय का? बर, सभासदाने भरलेली रक्कम बँकेन स्टेटमेंटला कुठे जमा दिसत नसताना खातेवाटपाला नीट कसा काय दिला? सभासदाने भरलेली रक्कम बँक स्टेटमेंटला कुठेही जमा दिसत नसताना खातेवाटपाला नीट कसा दिला? परवाचा दिलाय की दिलाय ना. ऑडिट मेमोला जी बाकी झिरो दिसते त्याचा आम्ही त्याप्रमाणे रिपोर्ट काढून ते दिलेला आहे. ऐकून घ्या. आता त्याला जर कोणी जबाबदार असेल त्याच्यावर नाही, तुमची जबाबदारी नाही. तुम्ही ऑडिट मेमो बघायचे काय कारण नाही. तुमचा व्यवहार कुठं असतो? मग तो बँकेच्या स्टेटमेंटला भरला का बघा ना. तुम्ही ऑडिट चुकीचे केलं तरी त्याचं कुठं बघत बसता? तुम्ही बँकेत बघा, खात्री करा. ऑडिटर चुकीचं करतो हे तुम्हाला माहित असताना तुम्ही ऑडिटवर विश्वास कशाला ठेवताय? आता आपण चालू वर्षाचा नियमाचा आपण तुम्हाला माहिती का ना ऑडिटर चुकीचं करतो? बँकेचं स्टेटमेंट काढलं त्याच्यावर बघत जावं ना तुम्ही. अशोक तुम्हीच दिलाय की आता उत्तर त्याच्यावर बँकेचं चुकीचं आहे का बरोबर आहे ती फक्त चुकीचं आहे. चुकीचं आहे. बँकेत बघून तुम्ही काय बघून देताय? बँक स्टेटमेंट क्रॉस चेक करा की. एक मिनिट ऐका ना. पण जी आपलं दिवाळीत होतं, एक मिनिट ऐका, वर्षाचं दिवाळीत होतं त्याच्यात ताळेबंदामध्ये किंवा येणे बाकीमध्ये त्याची बाकी दिसत नाही. आणखी त्यांनी पूर्वीच्या सचिवांनी ऑडिटरनी जी काही माहिती भरली असेल, अपडेट केली ठेवली असेल, त्यानुसार मी माहिती तुम्हाला पुरवत आहे. आता चालूच जर काही झालेलं असतं तर मी त्याला जबाबदार आहे. तुम्ही आता तुम्ही दिले का ना त्याच्यानुसार जर पुन्हा पैसे कापून गेले त्याला जबाबदार तुम्ही. ज्या जागेवर येणे बाकी दिसतात त्यानुसार मी कापून नाही, घेणार. नाही, आता उद्या थांबा. ऐका एक मिनिट, उद्या शासकीय तपासणी लागली किंवा काही झालं, उद्या ऑडिटमध्ये ती जबाबदारी नाही, नाही, उत्तर- कापूनच घ्यावं लागेल. एक मिनिट ऐका, थांबा. अशोकराव थांबा. तुम्ही आता खात्या उतारा नील दिलाय, पुन्हा त्या नावाचा जर पैसे कापून गेला तर जबाबदार तुम्ही आहे का? कसा मग मी तेच सांगतो ना. आता असं काय करायचं, बँकेचं स्टेटमेंट काढायचं आणि खाते मग तुम्ही उतारा आता दोन्ही हे काय बघूनच म्हणते हे तर. की माझ्या ह्याच्यात होणार नाही तर तुम्ही आता खाते उतारा 2 दिवसापूर्वी दिलाय. पण ते दप्तर सगळं जुनं आहे, आताचं दप्तर नाही. जर संस्थेचं 1 लाख रुपये असतील, सपोज उदाहरण तुम्ही थांबा बापू थांबा बापू, संस्थेचं जर 1 लाख रुपये असतील तुम्ही 4 लाख रुपये कापून घेत असाल आणि ती जर 15 दिवस 20 दिवस कळत नसतील सभासदाला तर ती दोष कुणाचा? आणि ती दोष कळल्यानंतर सभासदांनी येऊन इथं कारण विचारलं आणि ती सचिव नाही, सचिव नसताना चेअरमन नसताना वाटप कसं होतंय ती मला एकदा त्यांनी सांगा. ही बॉडी आहे इथं, ती सगळी बॉडी आहे इथं. अशोक आहे सचिव होता त्यावेळेस माझं पैसे घेतलेले कापून कशामुळे कापून घेतलं आणि काय केलं? तुम्ही कारखान्याला यादी कळवत असताना ते जी रक्कम उचलली त्याचं 1 वर्षाचा व्याज आकारून ती करावं लागतं.
तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त आकारणी करून कसं करता? 1 लाख उचललं तर त्याचं व्याज किती झालं 12%? 12,000 रुपये. तुम्ही 1,20,000 काढवायला पाहिजे, तुम्ही 2 आणि 4 लाख कसं काढता? कुठल्या मोगम रक्कम कशाला? आणि माझे पैसे कापून गेलेले इथं मी संस्थेत येऊन 3 ते 4 वेळा विचारणा केलेली होती. सगळं पैसे आणताय. कापून घ्यायचं कुणी सांगितलेलं. आणि माझा एक आता मुद्दा आहे, एक खातं चालू राहतं 3 सभासद थकीत राहतात, त्यांचं कसं कट करून घ्यायचं? घरातली रक्कम असेल तर घ्या. एका लिस्टिंग मधली एका रेशन कार्डातली रेशन एका गावात असेल पण रेशन कार्ड वेगळं असेल तर मला अधिकार नाही. तसं नाही अधिकार बँकेचा साहेब मान्य मग करत असं नाही. करा की माझा उतारा देतो आता आणि माझा घरात वाटप साहेब करून तुम्हाला द्या मान्यता देत असेल तसं घ्या. माझ्या नावावर कर्ज टाका. असं कसं असेल? कुठली तरी बँक देते का तसं? बघा साहेबाकडे गेलं, साहेब माघारी सोडायला निघाली तुम्ही बोला ना. असं कसं काय गाव पातळी बोलताय? तुम्हाला थोडं पातळी बघायला पाहिजे ना. तुम्ही तुमचं अडवलं, तुमच्या पोरांचं बायकोचं कापडलं नाही, नाही, तुमच्यासाठी वेगळं राखून संस्थेसाठी. दुसरा मुद्दा या ठिकाणी कर्ज 2 लाख आणि तुम्ही काय बोलताय 8 लाख आणि परत माघारी राहिलेलं 6 लाख त्याच्या खात्यावर तुमचं सोडताय. खातं माझं थकवाचं आहे. ऐकून घ्या. जेवढे 2 लाख कापून घेतलं की त्याचं उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी सुटली पाहिजे. 4 दिवस सोडत नाही. 15 दिवस सोडले नाही तर माझं पैसे 15 दिवस सोडले जातात. घेऊ द्या बरं का, जेवढं समजा तुमचं 2 लाख कर्ज आहे आणि तुम्ही कापून आणता 8 लाख रुपये, तर तुमचं 2 लाख येते का तिथं? विषय सांगतो. ज्यावेळेस सुद्धा जेवढ्या अॅग्रोकडून काही तसं आपण कारखान्याला हमी देतो आणि ते हमी वसूल करतात. परंतु आता चेअरमन साहेब म्हणजे की तुमची मुद्दल आणि व्याज याची कळवावं लागते. कळवत असताना 2 लाख एकच नाव उद्या होतात लोक, घरातले 3 इकडे कर्जदार असतात. अडचण काय होती, मग एका नावाचा पैसा तिघात कसं एका बाजूने वसुलाही झाला पाहिजे आणि एका बाजूने पैसे बी कापून नाही घेतलं पाहिजे. तर काय होते, ते तुम्ही धोरण आखताय की वसुलीसाठी सगळे वसूल पात्र रक्कम, परंतु ते करत असताना जर तुमच्याकडे अनामत आली तर जास्तीत जास्त लवकर अनामत रक्कम 2 दिवसात 1 दिवसात जेवढं लोकांना परत करा, कमीत कमी रक्कम त्यांना कळवा. 2 लाख असला तर 2.5 कळवा, 6 लाख कळवायची गरज नाही. असं होतं. माहिती घ्या किती घरात जमा होतं. तुम्ही जर पैसे सभासदाचं काढून घेतले, त्याचे पैसे अनामत असतात दुसऱ्या दिवशी सोडा आणि दुसरं मग त्याला कळवा किंवा त्याच्या घरात कोणाचा असेल तर काढून घ्या. पण तुम्ही दुसऱ्या दिवशी वाटप केलं पाहिजे, त्याला वाटपाला पैसा तंगवू नका त्याला. कशाला तंगवायचं नाही. त्याला लवकर पैसे आणि एक त्याचं बिल आता कापून जायचं. त्यांनी राजकारण केलं. जरी तुमच्याकडे आलं पैसे तर लवकर नाही मला कुठल्याही सभासदांनी सांगावं की कुणाचं कर्ज वाटप वाढवलेलं आहे. बरोबर. दुसरा मुद्दा ऐकून घेतो. दुसरा मुद्दा अध्यक्ष उत्तम लक्ष्मण त्यांचे 7,000 रुपये बिल असताना कारखान्याचं कशासाठी कापून घेतलं? पैसे भरले त्यांच्याकडे पावती आहे, त्यांच्याकडे 7,000 रुपये भरले. पैसे नसताना 23,000 कापून घेतलं. 2 वर्ष सांगितलं नाही, 6 वेळा कारखान्यात गेलो तिथं माळेगाव 2 कारखान्यात वर्ष सांगितलं 6 नाही. वेळा 7 वेळेस वैतागलं माझ्यावर. काय तुमच्या घरी वापरल्यात का नाही? बिलिंग वाटला लोका म्हणलं तू बावळा आहे का, तिथं जाऊन बघ ना, बँकेत बघ, नाही तुमच्या सोसायटीत बघ. आला का 15 दिवस आणि मी कालवा केल्यानंतर 5:30 वाजता पैसे सोडले तिथं माझ्या तुला 4 लाख रुपये गेला ताना तुझ्याकडे 8 लाख बाकी असताना 4 लाख रुपये तुला थोडा गेला ताना लावलं. कुठली बाकी असताना म्हणजे कुठली बाकी असताना बाकी कुठली ती त्यांनी दाखवा. बाकी माझी दाखवा इथं
4 लाख रुपये माझी बाकी कुठली ती ह्यांनी हिथं दाखव. हिथं संस्थेत आहे का नाही? हिथंच बॉडी आता. हिथंच दाखवते माझी बाकी कुठली. हिथंच बाकी दाखव त्यांनी आता मला. विषय झालाय ती बस नाही, नाही, तू ह्यांनी फक्त बाकी मला दाखव माझी. बाळासाहेब बस आणि मला नोटीस माझ्या आता ढकलंय ना. मला विषय नोटीस झालाय कधी आपला काढली? दाखव. माझी नोटीस कधी काढली? हे बघा साहेब आपल्याकडे 2 दिवस असतात आठवड्यामधून बँक शाखेमध्ये. आपण एक कारखान्याकडून जरी वसूल आला तर तात्काळ त्याच्यावर प्रोसेस करून त्यांचं लवकरात लवकर अर्ज देण्याचा प्रयत्न करू आला. तुमच्या खात्यावर बोलायची तुमच्या खात्यावर तुमचा मला फोन येत होता म्हणून मी लखनला बोलावलं. लखन म्हणलं त्याला आणि माझ्या समोर मला लखनचं काय उत्तर आपल्याला साहेबांमध्ये जी जास्तीचे पैसे आणत असतो मध्यम मुदतीची कर्ज चालू ठेवता येतं. त्यामुळे उलट मार्च एंडिंगला 31 मार्च दरम्यान कोणाचा त्या 15 भागना आला तर त्यांनी सोसायटीला सहकार्य करून अनामात 15 दिवस ठेवली ना तर आपली कधीही मध्यम मुदत किंवा बंद वापरणार नाही. उलट ते पैसे मार्च एंडिंगला जरा जास्त भरायला तरी भरायचे. जर मध्यम मुदतीची कर्ज चालू ठेवायची असते तर मग मात्र फायदा होतो त्याचा शेवटला बरं का. इतर वेळेस नाही आपलं मध्यम मुदत ताकद येते 15 दिवस केलं पाहिजे बरं का. त्यांचं नील असताना पैसे कवर कापून घेतले ऐका आता त्यावेळेस पूर्ण पोहोचत होते दाखला कसं काय केलाय आता दाखला ज्यांचा अन्याय झालाय म्हणजे थोडक्यात पैसे गेले त्याला काय काय शेजारी माणसाला करायचं रेकॉर्ड 2 मिनिटं ऐका की 2 मिनिटं उत्तर ऐका किती काय नाही नाही ती परत चर्चा ठरली त्याच्यावर करायची. परत तुमची मीटिंग काय करायचं त्याच्यावर लिहिलंय की 10 जण बोलवायची म्हणून परत निघलं कुठलं 4 वर्षांनी कुठलं निघलं 4 वर्षात नव्हतं पैसे कापून नाही रे बाबा काय नाही रे बाबा ऐकून घ्या तुम्ही. त्यांचं खातं ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस नव्हतं खातावणी ह्यांचा भरणा आहे. मला सांगा 2024 2018 18 19 20 21 22 23 24 7 वर्षाचं बघायला तुम्हाला 6 जागेवर बघावं लागतं ह्यांचं भरणा. बघायचं कोणी किती जागा खुर्च्या घेतल्या कशाला आपण शास धरून बघत होतो 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. त्यांनी ज्यावेळेस दाखला मागितला तेव्हा खात्यावर ह्यांची नील होती त्यावेळेस दाखला देऊन टाकला. पण नील बाकी लागल्यानंतर ह्यांचा जेव्हा नंबर आला तेव्हा ह्यांच्याकडे बाकी निघली 2021 ची 20 ची कशा असेल ती बाकी निघली आणि म्हणून यांची नीलचा कसा आला तिथं तुम्ही बघितलं त्या टायमाला नील कशी आली नील खातावणी नील होती त्या नीलवर पण माझ्याकडे नाहीच म्हणूनच नील आली ना. कसं असतं ऐका तिथं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही वर गेल्याशिवाय कळत नाही त्याच्याकरता सांगतोय माझं पैसे मला देऊन टाकायचं बाकीचं काय सांगायचं ना. चालतंय ते बघू आपण केला की ठराव भरणा पावती किंवा बँकेत भरणा नसताना सभासदांच्या खाते वहिवाट रक्कम जमा दाखवतो. म्हणजे भरणा पावती नाही बँकेत भरणा नाही तरी सभासदाच्या खात्यावर रक्कम जमा काय मग ते काय तीच विषय मांडलं पैसे घेतलं आणि त्याने खातावलेलं मांडलं
दाखवलंच नाही का मग गोवा कशामुळे झालाय हे झालंय गोवा कशामुळे झालाय तीच कुठं आहे की त्यांनी पैसे घेतले मानल्या पावती नाही काय नाही रेकॉर्ड रंगावलं नुसतं संतोष विषय 3 वर्षात काय 3 वर्षात तू आल्यावर कळतंय ना तुझा गुहा झालाय ती 3 वर्षापासून चालू गोळा कुंभाराने सारा एका सभासदाचं 2 वेळेस कम्प्युटरला भरणा केलाय एका सभासदाचं 2 वेळेस कम्प्युटरला भरणा केलाय प्रत्यक्षात बँकेत जाऊन बघितलं असता त्या तारखेला 2 वेळेस बँकेत कुठलाच व्यवहार नाही मग तुम्ही एकदा रक्कम भरली ना पुन्हा तीच रक्कम कसं काय भरता माणसांना उचलता बँकेत तर व्यवहार नाही करतात सांगा की काय झालंय साहेब बँकेचे साहेब आणि सचिव हे असल्यामुळे दोघांचं फ्रॉड असल्यामुळे हे राडा झालाय मस्त आता एका उतार्या दोनदा वाटप केलं साहेब मेहनत असल्यामुळे गुन्हा झाला मान्यच केलं ना आम्ही हे गुन्हा झालेला नसताना 2 मिनिट असताना वाटप झालंय परत पीक कर्ज त्यांचा गोल झालाय अशी एक यादी तयार करा आणि ती पैसे भरतो का नाही तर बघा आता डायरेक्ट फौजदार गुन्हा करा एक मिनिट आहे का माझा सल्ला आहे का काही तर सगळी गरीब आहे पुन्हा असं झालं पुन्हा पण वाईट वाटतं 2 मिनिटं आहे का आपण आता सगळी यादी 2 मिनिटं आहे का सगळी यादी काढू 2 मिनिटं आहे का 2 मिनिटं ना माझा एक सल्ला मागतो मी 1 मिनिट मी काय म्हणतोय आपण 2 मिनिटं सगळ्या गुहाची यादी काढू आणि यादी काढल्यानंतर त्याला आपण बोलू आणि आपली सुद्धा गावातली आम्ही पण आहे आणि ग्रामपंचायतीत तुम्ही घेऊ अजून 4-5 जण जाऊ सभासद घेऊ त्याला वाटलं तर गावात एखादी बोलू तिथं आपण बाबा असं मंदिरात बैठक लावू तो ह्या पैशाचं काय करायचं हे तुला मान्य आहे का नाही म्हणलं तर जेव्हा आम्ही फौजदारी लगेच करा विषय मिटला त्याला किती वेळा झालंय बोलवायचं विषय सांगतो 1 मिनिट तुम्ही त्याने जबाबदारी घ्या दर 6 महिन्याला तुम्ही चेअरमन बघायचाय आणि पुढच्या वेळेस मागच्या चेअरमन मग तुम्ही फक्त 6 महिन्यात चेअरमन करायला अजिबातच नाही बॉडी कारणीभूत आहे त्याला मग आम्ही सगळी तीच एका चेअरमन दिवाला संपतो तुम्हाला जर चेअरमन व्हायचं असेल असं करतो सगळी सभा घेतो आणि 1 तासाला चेअरमन बदलू आणि एकदा तुमची नावं लिस्ट लावून घ्या मग तुम्ही त्याला बॉडी असते बॉडी असते जबाबदार चेअरमन नाही महिन्यानं बदलून 6 महिना अख्ख्या बॉडीचं नाव येतं बदलू नका जबाबदारी तुम्ही बघा सचिवाकडे भरणा करण्यासाठी जी रक्कम दिली होती ती रक्कम आपल्या संस्थेच्या तत्कालीन अध्यक्ष व संचालक यांच्याकडे दिली होती ती कोणत्या संचालकाला दिली व ती रक्कम किती होती याचा खुलासा करावा व ती रक्कम संबंधित व्यक्तीकडून जमा वसूल करण्यात यावी जी सचिवाकडून पैसे घेतलं होतं संचालकाने घेतले ते ती भरल्यात का 1.5 लाख रुपये कुणी घेतलं होतं आणि ती भरल्यात का 1.5 लाख रुपये सचिवाकडून आणले 1,49,000 घेतलं होतं 1.5 लाख नाही कमीत कमी त्याला साक्षीला मी आहे तो विषय दिलीप सरांच्या माझ्याच काळात झालेला होता तो विषय असा होता माझ्या मंडळीच्या खात्यात 1,700 रुपये डेबिट वाटप मी सगळे रेकॉर्ड सोसायटीचे देतो कोणाला जरा चौकशी करायची तरी बघा दिलेला आहे त्याचं व्याज आणि त्याची मोठं असे म्हणून मी पैसे ती 71,000 रुपये पैसे आपण बाबू जरी देखील खुर्ची बसतो आणि चंदू काढले तो पैसा आपण घेतला गेलो सरांनी आणलं होतं कुठलं मला माहित नाही पण ते 71,000 मी घेतलं होतं आणि बाकीचे पैसे ती सरांनी ती परत रिटर्न केलं आणि
आकस्मिकपणे असं सगळ्यांनी उठवलं की त्याला दाखला दिला, त्याला नील केला, त्याच्यावर सगळं माफ केलं, क्लीन चिट केली, ही सगळं खोटे. जर दाखला दिला असेल तर सगळ्यांना माहिती ऐकून घ्या, मान्य कोणी करू द्या, सांगून द्या. जर तुम्हाला दाखला दिला असेल तर त्याला आवडतं होतं की त्याच्या सचिवाची सही असते, त्याशिवाय तो दाखला हिथच महाराष्ट्रात सुद्धा ग्राह्य धरला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या माणसाने तुम्हाला गावाला कोट 2-2 कोटी रुपयाला झोपावलं त्याच्यावर तुमचा रोख नाही कोणाचा काही. 1.5 लाख सगळं येऊन ठेवतोय तुमचं. का बरं? कोणी सांगितलं तुम्हाला ती संस्था पैसे परत काय होतं, परत मी काय एखादं लोन करून सांगतो पण तसं वास्तविक नाही. जर त्याला क्लीन चिट दिली असेल तर 100% सोसायटीकडे रेकॉर्ड असेल, लगेच मला ते रेकॉर्ड दावायचं किती रेकॉर्ड आहे. आम्ही काय मूर्ख आहे का त्याला क्लीन चिट द्यायला? पण असं ऐका वसूल करायचं आपण तुमचं सभासदांचं आणि माझं पैसे सोडायचं असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही चेअरमन तुमचे पैसे सोडून द्या असं तुम्हाला सगळ्यांना वाटतंय का? माझं डबल वाटत नसेल तिथे एका मिनिटात टाका तर मी त्याला 100% देऊ. पण माझंच पैसे मी काढले की गावाला वाईट वाटतं, मी तुमचं 67 करून घेतलं त्याचा कोण विषय काढला आणि तुमचं काय सांगितलं होतं का? मी स्पष्टपणे सांगितलं होतं ना. मी प्रत्येक सभासदाला बघा कोणाला जरी नसेल तरी प्रत्येक सभासदाला मी वैयक्तिक सूचना देते. तुमच्या खात्यामध्ये घोटाळा आहे, तुमच्या खात्यामध्ये घोटाळा आहे, तुमच्या खात्यामध्ये घोटाळा निघलं की प्रत्येकाला मी सांगितलं नाही. कोणी म्हणायचं नाही मला सांगितलं नाही, प्रत्येकाला सूचना केली. आणि मला एवढं दुर्दैव वाटतंय की मला कितीतरी पैशाची वापर केली ती घोटाळा मिटवायसाठी, मी घेतलं नाही आणि माझंच पैसे वसूल केलं म्हणून तुम्ही वापर दिली ती त्यावेळेस त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती ना. राजीनामा देऊन चुकी पैसे नेणार त्यांचा काही संबंध नाही. मी कुठं घरात नेऊन पैसे दिला असते आम्हाला घेतला असतं ते काय नाही. काय पुरावा आहे? कागदपत्रे निघते ते वसूल करा. काय आपण काळ्या आपण पैसे भरून घेतलं. दुसरा काय विषय? दुसरा काय विषय आता तुमचा काय? गडबड नाही आमच्यासारखं कोणाचं उत्तर द्यायसाठी बसलो इथं. जमा रक्कम पावती कोणाला दिली नाही व त्याची बँक स्लिप आपल्या संस्थेकडे आहे का असल्यास सभासदात का दिली जात नाही? जमा रक्कम पावती कोणाला दिली आहे आणि त्याची बँक स्लिप संस्थेकडे असली संस्थेने पावती लिहून घ्या. असं पहिले मालेकर देत होता त्या टायमाला नाही ना, चांगले ना, उलट चांगलं चेअरमनची सही करून द्यायची. याच्यावर दुसरा विषय कोणाचीच विषय पण तरी असं त्याची फेर पडताळणी होते. लेखा परीक्षण केले त्याची फी आकारणी बँकेच्या किंवा लेखा परीक्षण धोरणानुसार केली नाही. वाढीव रक्कम संचालक मंडळाने का मान्य केली? मागील 3 ऐकून घ्या, मागील 3-4 लेखा परीक्षण फी ज्यादा आकारणी केली त्याची वसुली संबंधित सचिव व चेकवर सह्या करणाऱ्या अध्यक्ष यांच्याकडून करण्यात यावी. मान्य आहे का? मान्य आहे. काय माहिती काय तिथं तुम्ही सांगा. वसूल केली जाईल. काही सभासदांनी आपल्या संस्थेकडून 7-12 उतारा नसताना वाटप केले आहे, त्याच्यावर आपण कोणती कारवाई केली? त्यांनाच पाहिजे. 7-12 नसताना वाटप केली पहिला ऐकून घ्या. चोरी करायची परत मान्य केली की सोडून द्यायचा. पण आहेत किती जण असे तुम्हाला प्रश्न काय विचारला तुम्ही त्याच्यावर कारवाई काय केली?
ज्याने केलं कारवाई काय करणार पैसे भरून निघून ऐका की त्याचं व्याज भरलेलं नाही. 22-23 मधलंच आहे. 1 रुपया सुद्धा त्या माणसाचं व्याज भरलेलं नाही. त्याचा 10 लाख रुपये 2-4 ज्याने वर्ष वाटप केले ना त्याच्याकडून सगळंच काढायचे आपल्याला. तुम्ही म्हणत असाल आपल्या संस्थेचं वाटप झालं नाही तर त्याचा खात्या उतारा सगळं आहे. खोटं नाटक बोलायचं नाही. आणि नाही, घरी आले. सचिव बदली झाल्यानंतर नवीन सचिवांनी संचालक मंडळासमोर त्याच्याकडून सर्व व्यवहार तपासून घेतलेत का, आणि जर तपासून घेतले नसेल तर नवीन सचिवास सह्याचा अधिकार का दिला? तसं नाही. सचिव बदली झाल्यानंतर नवीन सचिव संचालक मंडळाने नेमल्यानंतर त्याच्याकडून सर्व व्यवहार तपासून घेतले का? 3 महिन्याला सचिवाला नाही, त्याला काढून टाकला. विषय काय आहे? काय आणि ऐकून घ्या, तुम्ही नवीन सचिव नेमल्यावर जुन्या सचिवाकडून व्यवहार तपासून घेतला का? त्याला विचारलं होतं आम्ही, त्याने आमची साहेब मागितली, आम्ही कोणी केलं नाही साहेब. बरं, त्याचं जर तपासून घेतलंच नसेल तर तुम्ही नवीन सचिवाला सहायता अधिकार कसं काय दिला? मग त्याचा अधिकार ह्याच्या बोकांनी कशाला बसावला कदम होतं देव ते म्हातार होत. तपसून घेतलं का बाबा आता काढून टाकला. बरं, ऐकून घ्या, मागचं ते पुढे येणार सचिव आणि अशोकला सामान्य काढणार आणि पुढच्या मिटिंगला दुसराच असणार. वाईट चित्ता मी सगळे दप्तर सर्व संचालकांच्या सह्या जेवढे मिटिंगला उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या सह्या घेऊन आणि सगळं दप्तर चेक करून जे आहे तेच, आणि मागच्या दप्तराला मी त्याला मान्यता दिलेली नाही. मी फक्त चालू जे बाकीचे आहेत त्यानुसार दप्तर घेतलं आहे. मागच्या व्यवहाराचे काही संबंध नाही म्हणून तसं त्या भावसाहेबाकडून घेऊन घेतलेलं आहे. आता फक्त ज्यांचा कोल झाला हे माझ्या त्यांची नावाने वाचून दाखवा. थोडं मी घेतलेलं आहे. मुलावर काढल्यावर तेव्हा तरी गेलं 3 वर्ष झाली त्या गोष्टीला. एमपीत जाऊन राहिलाय आता पहिलं तुम्ही सचिव नाही तो आता चुकीची माहिती द्यायच्या, चुकीची बारक्या पोराला उतरवायच्या. तुम्हाला 1 वर्षाचा इथं काम करायचा, सांगितलं दप्तर आणून द्या. 1 वर्षाचा इथं काम करता होतं. त्यांचं काम होतं चुकीची माहिती देत आहे. तो काय चांगलं नाही होय. तुम्ही संचालक मंडळ काय करतो? 1 वर्षाचा इथं काम करत होता. खतावणीला भुंगाला त्याला खतावणी मागून घ्या त्याच्याकडून हसून हे करून तुम्हाला एक तक्रार नाही तर आपलं बसून परत चुकीचं उत्तर देत आहे. चुकीचं उत्तर देत आहे. केल्यावर सगळेच कागद निघणार आहे, दप्तर निघणार आहे. काय केलं तुम्ही जर तुम्हाला मागची खातावणी निघत नाही, आता कधी खातावणी मला आधार द्यायला. जर तुम्हाला मागची फोन येत नाही का खातावणी चोरून निघली, काय तुम्ही साधी गोष्ट आहे राव. पंखार बोलत गेला तरी तरी केल्यावर सगळेच कागद निघणार आहे ना. नाही बा, आता समजा मी आजपर्यंत पाठपुरावा केला का त्याचा आज माझी जर मी खातावणी उचलून गेली तुमच्या मागाच्या कारवाई करता काय? जमीन नसताना वाटप केलेलं आणि खतावणी घरी नेलेलं ते सुद्धा फौजदारी त्याला बरोबर कराल तुम्ही. लिहून घ्या तिथं. खातावणी बरं का, खातावणी कायम करणं म्हणजे बारका गुन्हा नाही. ही सगळ्या सभासदांचा एक वर्ष घरी घेऊन गेलाय. आज तुम्ही कशा वर बोलायचं आहे? यांना काय बोलता येते जाऊ? सचिवांनी कुणी लिहा माईक वर दे. लिहून घ्या ती. सचिवाच्या ताब्यात असते ना. त्याला बोलवून बरेच वेळा घेतलं. त्याला घेतल्यानंतर ते मला मी चालू करा माईक. ते काय म्हणला, मी आता खतावणी नेली ना, मी लिहून दिलं दुसऱ्या सचिवाला. त्याच्याकडून आणि दुसऱ्या सचिवाला ती चपलीची बघून घ्या. लिहून घ्यावं लागतं. काय नाही. आपल्या ताब्यात आहे तो सचिव झाला. 3 वर्ष सचिवाचा आणा की धरून महिन्याची पाळी बदलली. तुम्ही त्याचा शोध घ्या नाही वाढली परत 5-5 लाख. साहेब हो द्या मार्गी लागू 2-3 ग्राम. केसाची आला का? तेवढं केलं. दादा किती द्यायचे? त्यांनी चेक लिहून दिलाय का नाही? माझ्याकडे काहीच नाही म्हणून. खतावणी जाऊन येत नाही. त्या माणसाने सोडून देताना खुर्च्याला दिला असेल त्याला काय देऊन
राजीनामा घेतला संचालक बॉडी समोर लिहून दिलं राजीनामा घेतला त्याचा राजीनामा घेतला कसा त्याचा सचिव लिहून घेतो काय काय आहे काय काय आधी कोण होता काय द्या उत्तर द्यावा काय पटाला असे देऊ नका तुम्हाला सोसायटीतली खातावणी काय करत नाही माहिती नसताना काय उत्तर देऊ नका आहे का नाही ह्यांची काय करा तुम्ही चालकांची चेअरमनची काय जबाबदारी आहे का? याला संचालक मंडळ पाहताना असं होतंय राजीनामा अध्यक्ष म्हणतात आम्ही सोबत बसू कोणी सांभाळायचं आमची गरज आहे. सभासदांनीच घरी घेऊन जायचं लखन काम करत होता त्या काळातली लखननी खातावणी जमा केली आपल्या सोसायटीची घोषणा झाला ती सोसायटी परंतु त्याच्या मागची एक खातावणी आता त्याच्या मागच्या अगोदर चंदुकाळ ती चंदुकाळ स्वीकारताना त्याच्यात कमी होती असा विषय झाला त्याच्याकडे पत्रक आहे आपल्या सोसायटीत चेक करा पत्रक सगळं दप्तर कुठलाही सचिव असलं चालू दप्तर चेक करतो मागचं दप्तर नाही चेक करत कुठलं मागचं जुनं दप्तर चेक करतात चालू दप्तर खातावले अनेक प्रमुख आहे हा आहे किती जबाबदारी आपण दप्तरवर बांधून ठेवले सगळं मग तसं चेक करत काय तुम्ही खातावणी का म्हणता कोण बी घ्यायची जबाबदारी आहे का नाही सचिव कोणी बी असू द्या काळे पांढरे गोरे कोणी असू द्या दप्तर घ्यायचं संचालकाचं काम आहे ना आणि जर खात्यावर बांधून ठेवले असं तर ते काढा की मग संचालकाचं काम काय आहे? संचालकाचं काम काय आहे? संचालकाचं काम काय आहे? काही सांगू नका. संचालक मंडळ आणि चेअरमन ही कशासाठी निवडल्या सचिवाच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवायसाठी तुमचं नियंत्रण कुठं आहे आमचं एकच म्हणण्याची खातावणी गायब आहे ऐका 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 एक मिनिट ऐकून घ्या जी खातावणी गायब आहे आम्ही म्हणत नाही तुम्ही केली पण जी कोणी मागच्या काळात केली त्याचा शोध तर तुम्ही घेतला का नाही ठीक आहे मी तुम्हाला सांगतो ती चालतोय आम्ही तुम्हाला त्याचा पाठपुरावा करा ती चालतोय आम्ही तुम्हाला की त्याचा पाठपुरावा करा त्याचा शोध घ्या कुमार जुने मेंबर आहे त्यांना माहिती असेल नाही काय खातावणी पुराण खातावणी त्याच्या काय असेल काय महत्त्वाचा विषय झाला पाहिजे का काय? विषय झाला एखाद्याला जर भूक लागलेली असेल तर डबा आणला जाईल पण मला पोलीस दवाखान्यात ज्याला जायचंय तरी जावं. ऐकून घ्या की सांगू का तुम्हाला खातावणीचा विषय सांगू का प्रत्येक ऑडिटला पाठीमागे खातावणी असते ते जर रेकॉर्डच असतं प्रत्येक ऑडिटला कुठली खातावणी कुठलं रेकॉर्ड कुठलं कर्ज पाहिजे मी तुम्हाला सांगतो किती सारखं मागं मागं ऑडिटच्या पाठीमागे चालू ऑडिट बघा ते सगळं कर्ज आहे का बघा काळा मागं ऑडिट झालेलं ते सगळं कर्ज आहे का बघा प्रत्येक खातावणीला प्रत्येक ऑडिटला खातावणी जोडण्याची ऑडिट असतो खातावणी लांब पास केली कुणी खाल्ले खातावणी लांब पास करून तेवढं तरी काय पाहिजे खातावणी वर आहे ना रेकॉर्ड आहे आपलं जुनं बांधून ठेवलं अहो पण काळे करून चंद्रकांत काळे करून दखल करून येताना खातावणी आली नाही तुम्हीच म्हणताय मग लखनला दोषी कशाला हा आजची पण आजची खातावणी कुठे तुम्ही वाईट करणार कोणत्याने खातावणी कुठे
काय जाय ती खातावणी संतोष सरपंच विधानसभा मंडळामध्ये खतावणी नेली आणि तुम्ही जाता अडीच बिनबुडाचा आरोप आहे असू द्या की त्याचा काय खातावणी नेऊन त्याला काय फायदा एक मिनिट आहे काय का ती सचिव नाही त्यावेळेस ती सचिव नाही काय नाही ती कशासाठी कोणी नाही तर तपास काढला पाहिजे कशाला पाहिजे बॉडीच आहे सगळी एकटी नाही कंटी नाही एकटा कुठे माहित नव्हतं का तर तुझ्या त्याचे नाव द्यायचं त्याला माहिती करा जाऊ द्या उदाहरणाचा सातबारा आहे ते माहिती करा पण त्याच्या ताब्यात द्या कुठला सगळे आता बँकेत आहे बरं का तुम्ही नसताना कर्ज काढलं पण बामणाचं नसताना झालं ना कोण होतं बरं चेअरमन कोण असेल का नाही बामणा करताना तर तुम्ही होता ना त्याच्या नाव द्यायला पाहिजे पहिला गोठा आहे दुसरा गोठा असा आहे 21 साला कर्ज काढले 22 साली भरले आणि दुसरी खाते नावाची सगळ्यात भारी बर का नाही नाही ही कर्ज फिरत जाऊ द्या पण त्याला जमीन तर त्यांना देऊ दे की थांब त्याचं कुठे हुडकून द्या की रा. क्षेत्राच्या त्याला दिलंच पाहिजे कुठल्या गटात आहे ते बघा ते का नाही तुम्हाला क्षेत्र पाहिजे असेल त्याचं द्यायचं 4.5 एकर कर्ज काढले थोडं सचिनकडे त्याचं क्षेत्र त्याला दिलंच पाहिजे त्यांनी पळून दिलंय का नाही किती बेकार गेल्या वर्षी तिकडे बी जाता येते 16 लाख रुपयाचा तुकडा केला बरं का एक मिनिट आहे का उतारा नसताना किती मोठा गुन्हा कुठल्या सभासदाला फासावलं त्याची नाव अंदाज यांचं वाटप कधी झाले अडचणीचं वाटप झालं 31/12/2021 ला त्याचं भरणा केलंय म्हणजे कागदावर त्याच वेळेस नंतर 1 वर्षांनी आणि त्याचं भरणा करण्याची तारीख आहे बसून तारीख आहे 14/3/24 ला ऐकून घेतले 14/3/24 ला त्यांचा भरणा केलाय पण ती फक्त भरणा कागदावर आहे बँकेत पैसे भरलेले नाहीत आणि ह्या खाता उतारा मग खाते उतारा कसं तयार केला सोसायटीचं अपडेट कसं झालं असं पण तिथं नाही पैसे काढल्यात 21 ला भरल्यात 24 ला असं दाव नाही भरलेलं पण प्रत्यक्ष भरल्यात 24 साली तर तुम्हीच होता बर दुसरा सभासद 21 ला दुसरा सभासद रामचंद्र यांच्याकडे आणि ऐका की आणि आता गेल्यावरती 30,000 आले ते बी कापूर गेले त्यांच्या मगाशी हानच्या बहिणीने सांगितलं रोख 85,000 रुपये दिलं रोख दिले आता काही फलत जात नाही असं विश्लेषण करावं रामचंद्र ज्ञानदेव गळवे त्यांचं पहिलं कर्ज 1,20,000 त्याच्या आधीचं वाटप आहे 80,000 रुपये आणि पुन्हा वाटप जावले 4/2/21 लाख 2,52,000 रुपये ही वाटप कसं झालं तेवढं सांगा बरं सर पण बरं
23चं आपल्याला सांगते आजची काय वाटप आहे का? चार दोन राजाकडे आहे ते कुंभार राजाकडे आम्ही आणि रामभाऊ साहेब थांबा तुम्ही गावाला वेगळं वळणाव चालले वेगळं वळणाव चालले तर वेगळ्या वळणाला कोण लावते आपलं सभासदांनी कर्मचाऱ्यांनी केलं पाहिजे ना नुसतं म्हणायचं गाव वेगळं वळणाव चालले ह्याला वेगळं वळणाव देते कोण लावते कोण ह्याच्या आत्मचिंतन झालं पाहिजे ना ग्रामस्थांनी सभासदांनी एवढं नसतं कुठाळ माजलं तर वेगळं वळण लागलं असतं का दुसरा सभासद त्यांनी सुद्धा दिलेले पैसे या ठिकाणी जमा नाही असं कसं म्हणता तुम्ही संपत बाळासाहेब निकम यांनी पैसे भराय 5,40,000 रुपये संस्थेच्या सचिवाला दिलं त्याचा इथं कुठेही उल्लेख नाही आणि त्याची पावती नाही आणि बँक स्टेटमेंट सुद्धा नाही कुठंच नाही शोभा संपत निकम शोभा संपत पैसे मी फक्त तुम्हाला माहिती असावं शोभा संपत पैशांचे सुद्धा तसंच आहे 55,000 रुपये कर्जाचं वाटप केले त्यांचे पैसे कापून गेले त्याला बघ मला बापूंचा फोन आलता तरी त्यांच्याकडे 57,500 रुपये बाकी राहते चेअरमन हो का मला बापूंचा 2-3 वेळा फोन आला बरं का मिटिंगला पण त्या बापूंना बोलावलं त्या म्हणलं नका लकन नका ती वस्तू कशाला बापूंना माझ्याकडे लावतोय थोडी रक्कम आहे भरून घे मला त्याचं उत्तर काय आलं मला त्याला समोर आण माझ्या उत्तम लक्ष्मण बोलते यांच्याकडे बाकी राहतात त्यांनी ही पैसे भरलेली पावती त्यांच्याकडे बँकेत पैसे भरलेली पावती आहे आता सुद्धा तो वांगा असतो त्यांच्या पावत्या असताना सुद्धा खात्यावर बाकी पैसे बँकेत भरले जमा केले ती पैसे दुसऱ्याच्या खात्यावर आले खतावण्याचं घेऊन जातात म्हणल्यावर बघायच्या कशा चंद्रकांत मानसिक निगमाचं तसंच आहे पैसे देऊन देऊन 14,438 रुपये बाकी लावतात हनुमंत गोळे त्यांनी पैसे भरायचे तर 1,20,000 आहे त्याचं निमत पैसे भरल्यात आणि मला सांगायचं कसं केलंय त्यांचं होतं पीक कर्ज त्या मध्यम मुदत त्यांनी पहिले 2 हप्ता 3 हप्ता भरले काही ते जमा केले काही 5वा हप्ता 6वा हप्ता मी भरलाय आणि 4था हप्ता भरलाच नाही असं होऊ शकतं का मधलाच हप्ता मागे राहतो का त्यांनी रोख पैसे दिले एका हप्त्याला त्यांच्या भरणा इथं गावातच नाही का 24,000 रुपये याचा साहेब दिल का त्यांनी मान्यच केलंय आम्ही ते केलंय त्याने मान्य करून चालत नाही मान्यच केलं आम्ही ऐकून घ्या 1 मिनिट आहे का टीसी जरी झाल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या यारकडे ह्यांनी सगळेजण ऐका ऐकून घ्या यारकडे तक्रार दिली इथं राहून होता त्याच्याकडे दप्तर आता नसेल ती पेंडिंग केस कोणाचे पैसे देऊन ठेवली पेंडिंगला नाही ते लिहिलंय त्यांनी पेंडिंगला ते दप्तर असतं फाईल बंद ठेवली हो फाईल बंद ठेवली मला सांगा त्याला काहीतरी दिल्याशिवाय ठेवली का काही पैसे देऊन ती फाईल बंद केली कोणी केस ती बंद केलेली नाही तुम्ही नसू द्या पण कोणीतरी केली आमचा आरोप आहे. अप्रत्यक्ष कुणाच तरी अप्रत्यक्ष त्या साहेबाला पैसे देऊन ती केस बंद ठेवली केली 100% खरी ऐका की कशामुळे केली बरोबर आहे तसंच झालेलं असणार साहेबाला काय देणं होतं शेरा मारायचं पण ह्याला साथीदार आहे का नाही पुढचा सभासद नाही आमच्या खुर्चीवर पैकी साथीदार आहे का नाही तारीख दिली महिन्याची पुढचा सभासद अध्यक्ष इकडे लक्ष द्या अध्यक्ष इकडे लक्ष द्या पुढचा सभासद नामदेव मारुती गोळे त्यांनी 40,000 रुपये भरले त्यांच्याकडे पावती भरण्याची पावती भरलेली असताना सुद्धा ती पैसे दुसऱ्या खात्यावर आले कुठल्या गोष्टी मिळाल्या सांगा
21 ला हे फक्त नाव नाही जात तुम्हाला तारखेचं पावती देतो 21-22 नाही दादा ऐकून घ्या हो. हे ऐकून घ्या केलं का हे संतोष तुला काय कळत नाही? ₹40,000 भरले त्याची पावती दुसऱ्याचं नाव पैसे कसं काय जमा करायचे? पावती यांच्याकडे पावती किती शा? ऐकून घे की तू का बस ना अरे समजून घे ना पावती आहे यांच्याकडे त्या पावतीधारकाच्या नावावर तुम्ही रक्कम ओढून देणार का लगेच चल पावती देतात सुभाष संतोष जाधव एक मिनिट सुभाष संतोष जाधवाचं पहिले 1,92,000 रुपये कर्ज होतं त्याला सांगितलं तुझ्या गावाला करतो तेव्हा त्याचं परत 1,92,000 असताना 2,16,000 वाटप केलं आणि त्याला खाली 3,000 रुपये दिले त्याचे पैसे कोणी खाल्ले? पहिलं कर्ज असताना कुठली वाटप करायची स्कीम आहे सांगितलं की कोणाच्या हातात 3,000 घेतलं आम्ही दिलं 3,000 तुला कुण्या दिलं त्याला बोलवा की तुम्ही आम्ही दिले म्हणा 13 पैकी तुम्ही 13 पैकी कसं द्यायचं? 21-22 का नाही सभासदांना माहिती होतं. तू बसून पहिले कर्ज असताना दुसरं वाटप करायची स्कीम कुठली आहे सभासद तोंडावर येत नाही आपण कसं सभासदांना नाव विचारलं तर ते सांगत नाही आपण कसं काम करायचं आता बघ पैसे भरले किती त्याने तर आज गुंठा भेटला नाही मग मरलं कुठे पैसे त्याचं तर चालू आहे 73 लाख रुपये बसले नाही विषय काय होतोय गोळ निघतोय भरते कोण पैसे भरते मग त्याने तर काय हलवलं नाही उलटी तिसरी पोल्ट्री बांधते झाले बांधून संजय गोळे यांनी 2021 साली पैसे भरून त्यांचं खातं नील केलं काय मी विचारता तुम्ही काय विचारताय मला कधी हे झालेला गोळ कधी या करायची फक्त सांगा कारवाई करायची दादा सोसायटी पास सोडलेली 21 सोडली मी 21 सोडल्यानंतर दाखले घेतलं मी इकोबार बँकेकडे गेलो पाठीमागे ह्यांनी 40,000 उचललं मी आणि पाठ्याला दाखवलं मी तुमच्या बँक स्टेटमेंटला पाठ्याला अजिबात दाखवलं नाही ही कसं काय तुमच्याच काळातले ना तुमच्या बॉडीच्या काळातले जबाबदार कोण 3-4-22 कर्ज तुमच्या नावे पडले 3-4-22 आम्ही नव्हतो त्यावेळेस आणि मी तुम्हाला पहिला फोन मी तुम्हालाच केला पहिला की बाबा तुझ्याकडं 84,000 रुपये बाकी दावते काय करायची त्यांना परत एकदा सांगा कारवाई काय करायची ती सांगा फक्त एकच ठराव घ्या की ह्यांनी ते ज्यांनी पैसे मी भरतो 21 सालापासून पुढे दिलेलं मग त्याला काय करायचं 21 सालापासून पुढे दिलेलं पण अजून मोठा निघत आहे तर त्याचे पैसे काय ठराव घेऊन आम्ही भरायचे दाखला दिलाय तेवढा जे कारवाईचा मुद्दा ज्याच्यावर कारवाई होईल घोटाळ्याचा विस्फोट झाला का नाही 20 वर्ष झालं त्याला 1 वर्ष लागलं घोटाळा ऐका तुम्ही आता 21 ला घोटाळ्याचा विस्फोट केला का विस्फोट केला 21 ला 23 ला केलं घोटाळा 2023 ला 2022 ला केलं राव
आले आले निवडून आलो का नाही पहिल्यांदा एक काय चेअरमॅन आपण खातावणी चेक करून पण जे घोटाळा काढायला 1 वर्ष लागलं. 2023 साली माहिती झालं त्यांच्या खात्यात घोटाळा आहे. आता दाखला दिलेला काय माघारी घ्यायचं का? मला एक सांगा, ऐका तुम्ही काय करायचं, तुम्ही एक सांगा मला की जी दाखलं तुम्ही बघता, तुम्ही दाखलं देत आहे पुरेपूर माहिती घेतल्याशिवाय तिथं निलचं येत आहे. ऐका की खातावणी, ऐका की बरं त्याला जबाबदार आहे का नाही सचिव बी? 100% सचिव जबाबदार आहे का नाही? 3 वर्ष कारवाई करायची. नाही 1 मिनिट ऐका, सध्याचा प्रेट कुठला आहे? समजा घोटाळ्याचा आहे. मग त्या माणसाने पूर्ण माहिती घेतली पाहिजे का नाही? पूर्ण माहिती घेतली पाहिजे का नाही? घोटाळा काढायला आपण परवानगी दिली. 1 मिनिट ऐका, आता सध्याचा काळ ही समजा घोटाळ्याचा 21 प्रश्न असं घ्यायचा. मग आता ह्यांना खात्या उतार निलचा द्यायचा आहे. मग ह्यांनी त्या बँकेतली स्टेटमेंट बघितली पाहिजे, समजा केलं पाहिजे का नाही? क्रॉस चेक करून दिलं परत घेतलंय का नाही? त्याला काय व्हॅल्यू आहे का नाही? मागच्या दप्तराचा विषय घेऊ नका तुम्ही. आता दिला हे 2 दिवसापूर्वीचा. बरं आता साहेब मग मला हे सांगा पहिलं, तरी मागच्या काळात ह्यांनी काय केलं फ्रॉड असेल तरी मी ती बघू शकतो का? 1 मिनिट ऐका. 1 मिनिट ऐका, थांबा तुम्ही. ते काय बी उत्तर देऊ नका. काय मी काय सांगतो ऐका तुम्ही, उत्तर काय बी देऊ नका. सध्याचा काळ कुठला आहे? समजा घोटाळ्याचा आहे. थांबा 1 मिनिट ऐका, तुमच्याकडून खाते उतार न्यायचा आहे. मग तुम्ही क्रॉस चेक केलं पाहिजे का नाही? बँकेत आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे का नाही? नाही एक तुम्ही ऐका, सगळेजण शांतपणे ऐका की कोण कुठे होतं माझं ऐकायचं का नाही तुम्हाला? काय गोष्ट, एकच गोष्ट माझा दाखला किती तारखेला दिला? थांबा 1 मिनिट, दाखला खाते उतार किती दिलाय? किती तारखेला दिला खाते उतार? घोटाळ्याचा 80,000. अहो हे घोटाळा मी म्हणतो 18चा असू द्या 17चा असू द्या. खाते उतारा कधीचा दिलाय? दिलाय का नाही? दिलाय का नाही? दिलाय का? थांबा 1 मिनिट. एक ऐका ना दादा, तुम्ही ऐकून घेत नाही. तुम्ही खाते उतारा दिलाय. सध्या समजा सोसायटीला समजा लोकांना माहिती बाबा समजा घोटाळे चाललेत. मग कुणी बी येईल उतारा मागाय? ह्यांना माहितीये का? 100% माहिती का ह्यांना? ह्यांनी का त्याच्यावर नुसतं ते खातावून विश्वास ठेवायचा? म्हणणं ती माहिती बघून द्या पाहिजे. क्रॉस चेक करा ना. एक दिवस उशिरा घ्या. माझा एक दिवस उशिरा घ्या. विषय नीट ऐका. मागचं जी आहे का, मागचं जी ह्यांनी चुकीचं रेकॉर्ड तयार केलं. कसलाच नाही. जबाबदारीने द्या. कसं काय मग? तयार झालेलं आहे ना, म्हणून तयार केलं. काय म्हणतो ऑडिट बी चुकीचं म्हणतात ना लोक. अरे पकडून काय म्हणतो तुम्ही घेता का जबाबदारी ह्याची? ऑडिट लावून तपसून 2018-19 साली कर्जाचा घोटाळा आहे. ऐका तुम्ही, ऐकून घ्या. ही घोटाळा 2019-20च्या ऑडिटला नेले.